असा होता की चिक्की घ्यायला आणि कंटाळा आला की कुठेतरी फिरून यावं म्हणून आम्ही लोणावळ्याला यायचो आणि आता वेळ पण मिळत नाहीये. रिस्पॉन्सिबिलिटीमुळे खरंच प्रायोरिटी चेंज होतात का? तर हॅलो सगळ्यांना, मी वर्षा आणि आज अचानक भयानक प्लॅन ठरला बरं आणि आम्ही निघालो लोणावळ्याला. व्हॅलेंटाईन डे म्हणून नाही तर आज सुट्टी होती म्हणून म्हटलं एक लॉंग ड्राईव्ह आपण करून यावी. तसा आपला रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, कधी भांडणं तर कधी समजूतदारपणा. मग काय, लोणावळ्याला जाताना मला दिसलं हे मॅप्रो गार्डन आणि तिकडची गर्दी पाहून तर वाटलं की आतमध्ये जायलाच नको. पण स्ट्रॉबेरी फेस्टिवल आणि व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे इकडे चांगलीच गर्दी होती आणि या स्ट्रॉबेरी फेस्टिवलच्या निमित्तानं इथं फ्री स्ट्रॉबेरी वाटत होते आणि जिथे फुकट तिथे आम्ही प्रकट असं म्हणत मी पण ही स्ट्रॉबेरी खायला आले. आता मॅप्रो गार्डनला आलं आणि चीज सँडविच आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्ली नाही असं कधी होईल का? म्हणून सगळ्यात आधी हे ऑर्डर केलं, पण हे फ्री नव्हतं बरं का. पूर्ण चीजने भरलेलं हे यमी सँडविच तुम्ही नक्की ट्राय करा. खरं तर या स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसाठी मी खास मॅप्रो गार्डनला येते आणि हे आईस्क्रीम पण तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नेहमीप्रमाणे माझं आवडतं काम ते म्हणजे स्वतःचे फोटोज आणि व्हिडिओ न कंटाळता काढणं. काही इंट्रोवर्ट लोक असतात ज्यांना फोटो काढायला अजिबात आवडत नाही, पण मी पूर्ण अपोजिट आहे. आणि कुठे पण फिरायला जा, शॉपिंग करणं हे मॅन्डेटरी असतं आणि ते पण कॉस्मेटिकची, आणि ते मी न चुकता करते. तर फायनली आज मी ओंकारचे खूप सारे पैसे खर्च केलेले आहेत आणि एवढे सगळे पैसे खर्च करून ओंकार तुला कसं वाटतं? लोणावळ्यामध्ये काय काय बघायचं हे नेक्स्ट व्लॉग मध्ये मी नक्की सांगेल. तुम्ही लाईक फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय.